नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण जो डाटा लॉक केलेला आहे त्याला अनलॉक कसा करायचा याबाबतचा आहे। तर यामध्ये आपण जो डाटा आधी लॉक केलेला होता तर त्याला अनलॉक कसं करायचं हा महत्त्वाचा विषय आहे। तर आपण डीडीओ लॉगिन मध्ये म्हणजेच चेकर मध्ये जायचं। चेकर मध्ये गेल्यानंतर आपल्याला इस्टॅब्लिशमेंट मध्ये यायचं आहे आणि इथे युटिलिटी आहे। ते युटिलिटी मध्ये अनलॉक एम्प्लॉई डिटेल्स म्हणजे आता आपल्या मनात जी काही भीती होती तर ती भीती हा व्हिडिओ पाहून आपल्या मनातून निघून जाईल, बरोबर आहे। तर आता याच्यामध्ये जे काही डाटा असेल तो आता इथून आपल्याला अनलॉक करता येईल। अनलॉक मध्ये यायचं, बरोबर आहे। आता इथे हा कर्मचाऱ्याचं नाव करायचं, सिलेक्ट करायचं। आता याच्यामध्ये हे व्हेरीफाय झालेलं आहे। जर याच्यामध्ये काही तुम्हाला चेंज करायचं असेल, कुठे काही करायचं असेल तर आपल्याला इथून हा अनलॉक करता येते, बरोबर आहे। आणि अनलॉक केल्यानंतर समजा आता आपल्याला हे असेल, हे असेल, बरोबर आहे। तर याला सिलेक्ट ऑल वगैरे आणि याला अनलॉक म्हणायचं म्हणजे काय होईल का हे अनलॉक होऊन जाईल, बरोबर आहे। अनलॉक झाल्यानंतर ते करत नाही आपलं ओके आहे। कोणाचं आता एक मिनिट लाल कोणाचं दिसते काय, एक मिनिट हा आता अनलॉक, बरोबर आहे। आता नॉट व्हेरीफाईड तर यांना काय करायचं आपल्याला हे व्हेरीफाईड आहे, हे दोन याला हे करायचं आणि याला अनलॉक म्हणायचं, बरोबर आहे। अनलॉक म्हटल्यानंतर मग आपण तिथे जाऊन यांचा इथे डाटा भरू शकतो, बरोबर आहे। तर इथून आपल्याला हे होते। मग आता काय होईल, आता यांना इथून आपण अनलॉक केलं, बरोबर आहे। एम्प्लॉईज अनव्हेरीफाईड सक्सेसफुली, बरोबर आहे। म्हणजे व्हेरीफाईड नाही केलं आपण, काय केलं याला अनलॉक केलंय, बरोबर आहे। आता यांचं इथून हे गेलेलं आहे, बरोबर आहे। आता काय होईल का आता आपण मेकर मध्ये येऊ। मेकर मध्ये आलो आपण आणि इथे आता ह्या एम्प्लॉईची आपण इनिशियल एंट्री इथं भरू शकतो, बरोबर आहे। यांची हे जे असेल तर हे आपल्याला ह्या एंट्री आपल्याला आता इथं पर्सनल डिटेल्स वगैरे जे काही असेल हे आपल्याला इथून भरता येईल, बरोबर आहे। तर याप्रमाणे आपल्याला जे इथे चुकलं असेल तर हे आपल्याला भरता येईल। आता कोणत्या कोणत्या याच्यात एंट्री येईल, पर्सनल मध्ये येईल, पोस्टिंगचं येईल, पे डिटेल्स, एनपीएसचं डिटेल्स, जीआय डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स, एवढं आपल्याला इथून आपल्याला याच्यामध्ये करता येईल। आलंय लक्षात। तर हा एक फार महत्वाचा विषय आहे का आपल्याला वाटत होतं का डाटा चुकीचा असेल तर काय होईल। तर आता आपला मायग्रेशन झालेला आहे। मायग्रेशन झाल्यानंतर जुनं सेवार्थ संपलेलं आहे। आता नवीन सेवार्थामध्ये आपण आलेला आहे आणि नवीन सेवार्थामध्ये याप्रमाणे आपल्याला माहिती करायची आहे, बरोबर आहे। तर याप्रमाणे आपण हे सर्व करून घ्यायचं। हा शॉर्ट मध्ये व्हिडिओ आहे पण महत्वाचा आहे, बरोबर। तर हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो। नमस्कार, धन्यवाद।